आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळेंची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या। बरेच जण म्हणत होते हे ह्यांच्या सांगण्यावरून होतंय, त्यांच्या सांगण्यावरून होतंय। हा लढा फक्त गरजवंत आणि गरीब मराठ्यांचा आहे आणि हा कोणाच्या सांगण्यावरून नाही। तर ज्यावेळेस गरीब बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, लेकराने चांगले मार्क घेऊन पण घरी बसल्यानंतर, त्याच्यामुळे चालू असलेला हा लढा आहे। सगळ्यात आधी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि तेव्हापासूनच सुरुवात झाली मराठ्यांना डावलण्याची। तेव्हापासूनच सुरुवात झाली मराठ्यांच्या हक्काचं काढून घेण्याची। सगळ्यात आधी शरद पवार याच्यासाठी कारणीभूत आहेत आणि आत्तापर्यंत जेवढे काही मराठा नेते झालेत, जे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पण यांनी मराठ्यांच्या हिताचं आजपर्यंत कधी काही केलं नाही। नवे मराठ्यांना पाहिजे ते कधीच दिलं नाही। कायमस्वरूपी मराठ्यांची मतं घेतली, पण मराठ्यांच्या मतांवरती मोठे होऊन यांना मराठ्यांचाच विसर पडला। मग मराठे फक्त बाटल्याच नाही, वांगे पण फेकून मारायला पाहिजे होते। पण आता मराठ्यांना समजायला लागलंय की कोणामुळे नुकसान झालं। मराठ्यांनो, असंच जागं व्हा आणि कायमस्वरूपी समाजाच्या बाजूने उभं राहा। या भांडगुळ नेत्यांना ओळखा आणि यांची जागा कायम दाखवत राहा।